बऱ्याच वेळा आपण असं बघतो की आपण चालायला लागलो किंवा आपण काही काम करायला लागलो तर आपल्याला चक्कर येते. आपण कधी कधी असं बसलेलो असतो आणि एकदम उठून उभं राहतो त्यावेळी आपल्याला चक्कर येते. तर बऱ्याच वेळी असं वाटतं की हे काय हृदयरोगाचं लक्षण आहे का, याच्यासाठी आपल्याला काही टेस्ट करावं लागतील का. तर या गोष्टीमध्ये दोन प्रकारच्या गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की एक, ज्यावेळी आपण खाली बसतो त्यावेळी आपल्या शरीरातलं सगळं रक्त हे आपल्या पायाकडे गेलेलं असतं आणि पायामधला जो पॉप्युलेटल मसल असतात म्हणजे आपल्या गुडघ्याच्या मागचे जे मसल्स असतात, हे जे मसल्स आहेत हे एक पेरिफेरल पंप म्हणून ॲक्टिव्हपणे काम करतात. ते जर वीक असतील, त्याचा जर चांगला एक्सरसाइज झाला नसेल तर आपण ज्यावेळी पटकन बसून उभं राहतो त्यावेळी ते पंप एकदम काम न करता पायाकडे गेलेलं रक्त हे पायाकडेच बऱ्याच वेळ राहतं आणि ते वर हृदयाकडे येत नाही आणि त्यामुळे ते वर मेंदूकडे जात नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला एकदम अशी चक्कर आल्यासारखी वाटते. त्यामुळे त्याचं उत्तर हे हृदयात नसून आपले जे मेंदू आहेत, आपला जो स्नायू आहेत त्या स्नायूंमध्ये आहे. ते स्नायूंना जर आपण चांगल्या प्रकारे बळकट केले तरच आपल्याला अशा प्रकारची चक्कर कमी व्हायचा शक्यता जास्त आहे. आणि आपण ज्यावेळी चालतो फिरतो त्यावेळी चक्कर येणं हे हृदयरोगाचं प्रमाण असण्याच्या दृष्टीने अतिशय कमी आहे. म्हणजे हृदयरोगाचे लक्षण हे जनरली छातीत दुखणे, दम लागणे, घाम येणे अशा प्रकारे असू शकतं. आणि चक्कर येणं हे फक्त हृदयाचे ठोके जर कमी असतील आपले, ज्याला आपण कंजेनायटल हार्ट ब्लॉक म्हणतो किंवा डिजनरेटिव्ह हार्ट ब्लॉक म्हणतो, तर अशा प्रकारच्या हृदयाच्या रोगामध्येच फक्त अशा चक्कर येणं हे हृदयरोगाशी संबंधित असू शकतं.